नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. निमिषा प्रिया, एक भारतीय आईचा परदेशातला शेवटचा लढा. आज एक अशी बातमी तुम्हाला सांगणार आहे, ते ऐकल्यानंतर मन सुन्न होईल. ही गोष्ट आहे केरळमधल्या एका साध्या महिलेची. निमिषा प्रिया नर्स म्हणून रुग्णाची सेवा करणारी, आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र झटणारी, पण आज परदेशात येमेनच्या तुरुंगात फाशीची वाट पाहणारी एक भारतीय आई. निमिषा प्रिया गेल्या 15 वर्षे येमेन मध्ये नर्स म्हणून काम करत होत्या. 2014 मध्ये तिथे युद्ध सुरू झालं, अराजकता माजली. तेव्हा तिचा नवरा आणि मुलगी भारतात परतले. पण निमिषा तिथेच राहिली. कुठलाही धोका असो, मी माझं काम सोडणार नाही असं तिने ठामपणे ठरवलं होतं आणि ते तसं तिने केलं. पुढे तिने एका येमेनी माणसासोबत नर्सिंग होम सुरू केलं. पण काळ थोडा उलटला आणि फिरला पण म्हणू शकतो. त्या माणसाने तिच्यावरती छळ सुरू केला. पासपोर्ट तिचा हिसकावला. तो तिला घरात कोंडून ठेवायचा, धमक्या द्यायचा आणि तिचा छळ करायचा. एके दिवशी तिला वाटलं आणि तिने ठरवलं, आता जर मी काही केलं नाही तर माझं काही खरं नाही, माझी ह्याच्यापासून सुटका होणार नाही. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने त्या माणसाला गुंगीचं औषध दिलं. पण हे औषध जास्त झालं आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. येमेनच्या कायद्यानुसार हे सरळ खून ठरला. कोर्टाने निमिषा प्रिया यांना थेट फाशीची शिक्षा ठोठावली. कधी विचार केलाय का, ज्या बाईने कित्येकांना वाचवलं, तिचा आज स्वतःच्या जीवासाठी प्राणपणाने लढते. भारत सरकार, केरळ सरकार सगळ्यांनी प्रयत्न केले. येमेन मधल्या अधिकाऱ्याशी बोलणी झाली. सुप्रीम कोर्टात अर्ज झालं. पण काल केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सरळ सांगितलं, आम्ही जे करायचं होतं ते सगळं केलं, आता काहीच उरलेलं नाही. हे ऐकताना कोणाचंही काळीज तुटून जाईल. कारण 16 जुलैला तिला फाशी होणार आहे. फक्त एक दिवस बाकी आहे. एक आई, एक बाई आज परक्या देशात एकटी पडली. फाशी टाळायची तर एकच पर्याय आहे, ब्लड मनी. ब्लड मनी त्या म्हणजे काय? त्या माणसाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यायची. पण दुर्दैव असं की त्या कुटुंबाने पैसे घ्यायलाही नकार दिलाय. त्यांनी म्हटलंय, आम्हाला पैसे नकोत, आम्हाला न्याय हवा. म्हणजे 16 जुलै ही तारीख जसजशी जवळ येते ना, तसं तसं निमिषा प्रिया यांच्या घरच्याच्या काळजाचं ताटातूट होते. त्याची आई, नवरा, छोटी मुलगी सगळे फक्त एकच विचार करतायत, आपला माणूस कुठं गुन्हेगार नाही, तिला माणुसकी वाचवेल का? आज आपण इथं बसून बोलतोय, कायदे, न्यायालय, निर्णय, पण त्या बाईचं मन कोण समजून घेईल? जी दुसऱ्यांच्या जीवासाठी लढली, तीच आज स्वतःच्या जीवासाठी घराणं जाते. कधी कधी आयुष्यात अशी वेळही येते की तुम्ही कितीही आवडून सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. निमिषा प्रिया यांच्यावरती आज अशी वेळ आली. 16 जुलै जर का चमत्कार घडला नाही तर ती आपल्या कुटुंबाला कायमची सोडून जाणार, हे कुटुंबाला आता समजून गेले. एक भारतीय बाई परक्या भूमीत पोरकी झालेली आहे. आज मला एकच सांगायचं आहे, हे फक्त बातमी नाहीये, हे एक आईचं आक्रंदन आहे, एका मुलीची विनंती आहे, एका कुटुंबाच्या तुटलेल्या स्वप्नाची वेदना आहे. म्हणून आपण सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना करूयात, निमिषा प्रिया यांचं आयुष्य वाचावं. शेवटी कायदा कठोर असला तरी माणुसकीला मोल असायलाच हवं.